म्हणजे त्यातच करताय. खूप जास्त बोललो ना. तुम्हाला बोर झालं म्हणून गेलात ना तुम्ही. हाय सागर, कसा आहेस? मी बरा आहे. ऑल गुड. या ऑल गुड. वातावरण पण खूप सुंदर आहे आत्ताचं. आय नो. एकदम प्लेझंट ॲटमॉस्फिअर. गुड डे टू टॉक. फिल्मची सुरुवात कशी झाली, म्हणजे श्री गणेशा कुठून झाला? ओके, आय स्टील रिमेंबर दिस. मी इथंच बसलेलो. फॉर दोज हू डोंट नो, दिस इज माय होम. बाहेरचं पोर्च आहे. So I was sitting here, and one afternoon, this was after the university exams, one afternoon I get a call from a number ending with 1111. I thought some company spam number, yes. But it was actually a VIP number. And for me, it was going to be a very important number. Patil sir. Yes, I didn't know it was Patil sir. And I picked it up and I said hello. कुठं आहेस? घरी आहे, डिपार्टमेंटला ये. कोण बोलते? मी तुझा FMTचा HOD डॉक्टर अजय पाटील बोलतोय. 2 मिनिटात ये. आणि ही केप्ट द कॉल. विथ मी वॉज अनुप, द अनदर स्टार ऑफ आवर फिल्म. अँड अगेन आय गॉट द कॉल अँड ही सेड दॅट गेट अराउंड 4 to 5 people with you who would be interested into doing some co-curricular activities. I said okay fine. तर पूर्ण आयुष्य co-curricularच करण्यात निघाले. याच्यात काय. ठीक आहे, चला अनुपला घेतला. अनुप बरोबर एक सात्विक पण होता. सो आम्ही गेलो तिकडे आणि फिल्म इन्स्टिट्यूटचे लोक आलते टू गाईड द बॅच ऑफ 2021. 2021ला हे शॉर्ट फिल्म ओरिजिनली असाइन केलते की हे तुमचं प्रोजेक्ट आहे. देन इट गॉट की नाही सगळ्यांचंच असं झालं ते नंतर. पण इनिशियली इट वॉज 21 अँड 21ला गाईड करायला मला बोलवलं, मल्हारला बोलवलं. सो वी हॅड गॅदर्ड इन टू दॅट सेमिनार रूम ऑफ FMT अँड आय वॉज आस्क्ड टू टॉक. मी उठलो, मी त्यांना गाईड केलं. मी त्यांना म्हटलं असं करा तसं करा. मला कवडीचं काय माहीत नाही, शॉर्ट फिल्म्स असतात किंवा फिल्म मेकिंग काय असतं मला काहीच माहीत नाही. तरी मला बोलवलं अँड दे सेड बिकॉज ही हॅड हर्ड माय नेम फ्रॉम माय ड्रामाज. मी एका वर्षात जवळपास 4 ड्रामाज केले. पहिलं ते एस्कलेट्सचं, त्यानंतर AFMCचं, त्यानंतर नॅकसाठी एकदा केलं होतं, ॲल्युमिनासाठी एकदा केलं होतं अँड एस्कलेट्स अगेन. सो 5 dramas I did continuously in a year and after that this all took place. So he had I guess तेव्हा एस्कलेटचं झालं नव्हतं, 4च झालते. आफ्टर दॅट एस्कलेट झालं आफ्टर दिस. सो ही हॅड नेवर सीन मी वर्किंग बट ही हॅड हर्ड, दॅट इज वाय ही हॅड कॉल्ड मी. ही हॅड हर्ड की हां सागर पाटील करतो ॲक्टिंग अँड ऑल. त्यांनी बोलवलं आणि मी गेलो. मी कसं होतं तसं त्याच अवतारात गेलो आणि यु नो इन दॅट हाफ शर्ट, ओपन जीन्स, चप्पल, तसंच गेलतो मी. सर म्हटले सिनियरच तू ज्युनियर्सला गाईड करायला आलायस, असं यायचं असतं का? मी म्हटलं सर सॉरी, मला माहीत नव्हतं कशासाठी यायचं, नाही तर मी रेडी होऊन आलो असतो. ते सगळं झालं अँड दॅट इज हाऊ द फिल्म ॲक्च्युली स्टार्टेड. तिथनं दॅट वॉज द ॲक्च्युअल श्री गणेशा, की सगळ्यांना बोलून इट वॉज पब्लिसाइज की हे करायचं आहे आपल्याला. आणि मी बघितलं तू कास्टमध्ये पण आहेस, तू को डिरेक्टर पण आहेस, तू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पण काम केलंस. सो एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र कशा काय मॅनेज केलं, म्हणजे टू बी अन ऑलराऊंडर इन एव्हरीथिंग? नाही, इट इज नॉट बिंग ऑलराऊंडर. इट इज आय विल कम टू दॅट. बट यू मेन्शन्ड अबाउट को डिरेक्टर, तर ह्याच्या मागे पण एक भारी किस्सा आहे. झालं असं, ते गायडन्स केलं आम्ही आणि आम्ही आमचं निघून गेलो. मल्हार आणि माझ्यात असं बोलणं झालं की ह्यांनी जर आपल्याला फिल्ममध्ये जर बोलवलं तर आपण होईल तेवढं बिहाइंड द कर्टन राहू, समोर येऊन काय नको करायला. हे माझं आणि मल्हारचं मत होतं. अँड आफ्टर दॅट हॅपन्ड दी एस्केलेट्स. अँड एस्केलेट्सचा जो आमचा तो पावनखिंडचा ड्रामा होता तो खूप हिट गेला. हिट म्हणजे मी म्हणतोय हिट, बट आय डोंट नो हाऊ पीपल सी टू दॅट. बट पाटील सर वॉज
मेस्मराइज्ड विथ दॅट. म्हणजे त्यांना खूप आवडलं त्यांनी मला त्याच रात्री फोन केला आणि मला म्हटले की शॉर्ट फिल्ममध्ये तुला काम करायचं आहे का, तू हेल्प करशील का आम्हाला. मी म्हटलं येस सर, मी हेल्प करायला कधीही तयार आहे, त्याच्यात काय शंकाच नाही, पण मी कास्टिंग नाही करणार आणि ते काय फ्रंट फुटवर येऊन मी काय माझा रोल हे करणार नाही. तर सर म्हटले की ते मी ठरवतो, तू फक्त मदत करशील का नाही एवढं सांग. म्हटलं सर, आय एम ऑलवेज देअर. ही बिईंग दी हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ अ सब्जेक्ट ऑफ माय इयर, आय कुडंट से नो अँड आय डिडंट वॉन्ट टू से नो बिकॉज मला इंटरेस्ट मुळातच होतं या सगळ्या गोष्टींमध्ये. एकदा ते सगळं झालं आणि मी ठीक आहे म्हटलं. नेक्स्ट डे I get a message from him on the WhatsApp. I propose you to be the co-director of the film. डायरेक्ट कास्ट नाही, ॲडमिन नाही, डायरेक्ट को-डायरेक्टर. डायरेक्ट त्यांनी को-डायरेक्टर वरती मला उचललं. मला फिल्म मेकिंगचं काय कवडं माहीत नाही, काहीच माहीत नाही मला. कवडीचं फिल्म मेकिंग मला येत नव्हतं. But just because he had seen me doing dramas, he gave me this opportunity म्हणण्यापेक्षा he gave me a very big chance to do something. And I'm really grateful to him for that. So that's how I got into this co-direction. And co-directionचं ते सगळं झाल्यानंतर you talked about कास्टचं पण एक झालं किस्सा असा की तो जो रोल होता मला दिलेला, इनिशियली आय वॉज सपोज टू प्ले द ड्रंकर्ड गाय. अच्छा. बिकॉज सरांनी मला एकदा फक्त असं ड्रंकर्डचं कॅज्युअली करायला सांगितलं की कर, दाखव कसं आहे, आणि मी त्यांना करून दाखवलं अँड ही सेड की तूच करायचं. पण नंतर विथ टाइम वी सॉ दॅट द मोस्ट चॅलेंजिंग रोल वॉज नॉट द ड्रंकर्ड बट दिस कॅरेक्टर कॉल्ड शेखर. शेखरच्या लाईफमध्ये ट्रॅजेडीज झालेत, बट स्टील तो कसं तरी स्वतःला स्टेबल ठेवायचा प्रयत्न करतो आणि त्याला एक सायकोलॉजिकल डिप्रेशन येतं विथ टाईम. हे त्याचं बॅकस्टोरी आहे. सायकोलॉजिकली ते हावभाव देणं हे आमच्यापैकी कुणालाच जमणार नव्हतं, कुणालाच नाही, मलाही नाही. इनफॅक्ट फिल्म बघितल्यानंतरही वाटू शकतं असं की इट वॉज नॉट अप टू द मार्क बिकॉज इट्स अ रिअली टफ रोल. आय वॉज नॉट रेडी टू टेक इट अप, बट इट वॉज मल्हार अँड सर हू इन्सिस्टेड की नाही, हे केलं तर तूच करणार, कारण की आमच्याकडे अजून कोण नाही आहे जो या रोलमध्ये फिट बसतोय टू प्ले इट इन दी मोस्ट ॲप्रोप्रिएट वे. दीज आर हिज अँड सर्स वर्ड्स. आय सेड फाईन. ऑलरेडी टेन्शन आलं, को डिरेक्शन तर करायचंच आहे, आता तुम्ही कास्टमध्ये पण मला एवढं मोठं ह्याच्यात घेतलं. दॅट्स इट. कास्टचं तसं झालं. नाव द थिंग वॉज सगळे वर्टिकल्स खूप फॉर्म केले ते आमच्या डिपार्टमेंटमध्ये की हे प्री प्रोडक्शन, हे प्रोडक्शन, हे पोस्ट प्रोडक्शन, त्यात परत कॉस्ट्यूम, सेट्स वगैरे वगैरे, प्रॉप्स, कंटिन्युएशन ठेवणार आहे, एक ऑडिओचं बघणार आहे, एक कॅमेराचं बघणार आहे, एक असं तसं, असे वेगळे वेगळे डिपार्टमेंट्स होते. आणि त्या डिपार्टमेंट्समध्ये कोऑर्डिनेशन होत नव्हतं नीट. ओके. दॅट वॉज अ व्हेरी बिग इश्यू की आज चालून एक म्हणायचा की तो नाही आहे म्हणून मला हे करता येईना. दिस इज वन ऑफ द बिगेस्ट इश्यूज आणि त्याला मॅनेज करण्यासाठी कोणी नव्हतं. थोडी डिपेंडन्सी सारखा. येस. तर सरांनी मला बोलवलं. सर मला म्हटले की तू ह्या सगळ्या गोष्टी सांभाळायचे, काही झालं तर मी तुला धरणार. सो ते काय ताजपोशी नाही झाली ती स्टुडंट ॲक्टिव्हिटी इन्चार्ज. दॅट वॉज अ व्हेरी बिग बर्डन ऑन मी बिकॉज मला क्रिएटिव्ह पण सगळं सांभाळायचं होतं ॲज अ को डिरेक्टर, मी आणि मल्हार दोघंही ॲज अ को डिरेक्टर, ॲज अन ॲक्टर, बऱ्याचशा गोष्टी सांभाळायच्या होत्या. बट ॲज अ स्टुडंट ॲक्टिव्हिटी इन्चार्ज जो हे सगळं बॅकस्टेजला बघतोय, बॅकसाईडला बघतोय की सगळं व्यवस्थित चाललंय का नाही हे इन्शुअर करणं पण खूप टाईम कन्झ्युमिंग आणि मेंटल स्पेस ऑक्युपाय करणारी गोष्ट आहे. आणि ते काम करत असताना त्याचं फ्रस्ट्रेशन खूप यायचं. बट देर आर लॉट ऑफ लर्निंग्स विच केम विथ दॅट. तुला लर्निंग्स विचारेनच पुढे, पण तुला स्टेअरकेस मधलं सगळ्यात जास्ती काय आवडलं, म्हणजे व्हॉट डिड यू लाईक द मोस्ट? स्टेअरकेस ही कॉन्सेप्ट व्हेरी डिअर फ्रेंड ऑफ माइन अँड माय नेक्स्ट बॅचमध्ये असलेला फराज शेख ही ह्याची
कल्पना होती, ह्याची धारणा होती. Yeah. आणि द मोमेंट आय लर्न्ड अबाउट द कॉन्सेप्ट वेन आय केम टू नो की स्टेअरकेसेस हे असे विटनेस असतात आणि हे ह्या सगळ्या गोष्टी बघत असतात आणि कधी काय बोलत नाहीत, असं एक नवीन पर्स्पेक्टिव्ह सारखं. एक्झॅक्टली. तर ते अतुलनीय विचार येते. आय बिईंग काय म्हणतात स्क्रिप्ट रायटर, बिईंग अ ड्रामॅटिस्ट, बिईंग वॉट एव्हर, माझ्या डोक्यात असं कॉन्सेप्ट कधीच आलं नाही. त्यामुळे फराज शेखला मी हॅट्स ऑफ, खरंच खूप छान केलं त्यांनी ते कॉन्सेप्ट त्यांनी आणलं. सो दॅट थिंग, एवढी युनिक आयडिया आणि एवढं हे, आय सेड दिस थिंग डिझर्व्स अ व्हेरी गुड जॉब. प्रत्येक स्टेप ऑफ याला खूप काय काय शिकायला मिळतं, नवीन पर्स्पेक्टिव्स मिळतात, नवीन विजनसारखं मिळतं. इट्स रिअली अमेझिंग. अजय पाटील सरांसोबत तू कसा केमिस्ट्री होती, किंवा बिईंग ते FMTचे HOD, त्याच्यानंतर तुझे आत्ताचे सुपरवायझर फिल्मसाठी, सो ते कसं होतं? सर तर सरांबरोबर काम करत असताना त्यांच्या पॉझिटिव्ह अप्रोचचं एक उदाहरण तुला सांगतो. आम्ही शूट करणार होतो DSLRवर, आणि DSLRवर 30 मिनिटाचं टाइम स्टॅम्प असतो, म्हणजे 30 मिनिटानंतर रेकॉर्डिंग थांबते. तर आम्ही त्याप्रमाणे सगळं ॲडजस्ट करून वी वर गोइंग टू शूट. नाव डॉक्टर रुद्र करपे जे आमचे DOP आहेत, त्यांच्याबरोबर अगोदर भेट नव्हती झाली आमची. तर तेव्हा जेव्हा भेट झाली तेव्हा मी आणि सर बसलो आणि रुद्र सर आणि त्यांचे वडील बसलेले. तर ही जस्ट प्रपोज की माझ्याकडे रेड ड्रॅगनचा कॅमेरा आहे, असा असा आहे, वाय डोंट यू यूज दॅट. हे आमचं डिस्कशन ऑलरेडी झालं स्टुडंट्स बरोबर की फर्स्ट शॉर्ट फिल्म इन्स्टिट्यूटचे, तर कशाला एवढं मोठं कॅमेरा घेऊन हे करायचं, आपण अगोदर कसं होतं DSLRवर ते बघू, जर नाही जमलं तर मग रेडवर घेऊ, असं हे एक अप्रोच होतं. अँड मला पटलेलं. बट ज्यावेळेस मी ते कॉन्सेप्ट मला लक्षात आलं की असं आहे तसं आहे, आणि रेडवरती असं होतं तसं होतं. रेड हॅज बीन युज्ड इन मार्वेलचे सिरीज, म्हणजे ते ॲव्हेंजर्स झाले, KGF झालं, ह्या सगळ्या ह्याच्यात यूज झालेले कॅमेरेज आणि लेन्सेस, 1.5-2 लाखाचे काल झीसचे लेन्सेस. माय गॉड, म्हणजे इंटरस्टेलर आणि ते क्रिस्टोफर नोलन कुठल्या मूवीजमध्ये ते लेन्सेस वापरतो काय माहीत. पण द मोमेंट आय गॉट टू नो दॅट रेडचा ऑप्शन आपल्याकडे अजूनही आहे, मी सरांना फक्त बाजूला म्हटलं, सर जर या कॉन्सेप्टला जस्टिस होऊ शकतं कोणी, जर जस्टिस कोणी करू शकतं तर ते रेड कॅमेरा आहे, आणि माझ्या मते रेड आपण यूज केलंच पाहिजे. सरांनी असं बघितलं माझ्याकडे, असं म्हणतो का तू, बरं करून टाक. अँड दॅट्स हाऊ रेड केम इन टू द पिक्चर. आणि म्हणून एवढं सगळं धावपळ आणि गोंधळ चालू आहे. मी ऐकलं होतं आणि जुन्नरला जाऊन एडिटिंग झालं होतं फिल्मचं. हो, जुन्नरला. त्याचं काय झालं होतं? तर रुद्र सरांचं सेटअप तिथे होतं, सो वी हॅड टू गो देअर टू डू द एडिटिंग. आम्हाला काहीच आयडिया नाही बरं का की आम्हाला जुन्नरला जावं लागणार आहे. सरांनी एक दिवस शूटिंग झाली 3 दिवसात, आणि मग नंतर 3-4 दिवसांनी सरांनी ऑफिसमध्ये बोलवलं, रेस्ट दिलं सगळ्यांना. आणि त्यांनी कॉल्ड मी, मल्हार, अँड फक्त मी आणि मल्हार होतो, आणि म्हटलं की ते एडिटिंग करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, कुठे जायचं आहे? मला वाटलं असेल कुठंतरी पुण्यात, म्हणजे इकडेच कुठला तरी जवळचा स्टुडिओ. जवळ नाही. मी म्हटलं ठीक आहे, पिंपरीमध्ये असू दे, जाऊ, हरकत नाही. सर म्हटलं जुन्नरला आहे. मी म्हटलं जुन्नर म्हणजे, त्यांनी लगेच म्हटलं शिवनेरी. मी म्हटलं ओ शेट. मी फुल एक्सायटेड झालो, बिकॉज मी आयुष्यात शिवनेरी कधी बघितलं नव्हतं आणि मला शिवनेरी बघायचं होतं, म्हणून मी जुन्नरला जायला रेडी झालो. म्हटलं मी येतोय. बट ऑब्वियसली फिल्म वॉज द फर्स्ट प्रायोरिटी, नो डाऊट अबाउट दॅट. बट आय गॉट एक्सायटेड बिकॉज शिवनेरीला कधी गेलो नव्हतं आणि ते बघायला भेटू शकतं असं मी कन्सिडर करून जात होतो. मी, सर, मल्हार, मिहीर आणि तन्मय, आम्ही 5 जण त्यांच्या गाडीत गेलो. ही वॉज ड्रायव्हिंग. इनिशियली आय वॉज ड्रायव्हिंग, देन ही सेड की नाही मी चालवतो, राहू दे तू. आय डोंट नो वाय, बेबी ही डिडंट लाईक माय ड्रायव्हिंग. सो आम्ही ड्राईव्ह करत जुन्नरला गेलो 2 तास तिथे. मग देन रुद्र सरांच्या घरी थांबलो आणि रात्री बसून सगळं एडिटिंग केलं. अँड नेक्स्ट डे वी वेंट टू सम डिफरंट पार्ट्स ऑफ जुन्नर, म्हणजे तिथं डॅम, मग ते तिथं चीतासचं जे रिहॅबिलिटेशन आहे आय गेस, जे इथं पळून येतात, अटॅक करतात ह्युमन्सवरती, त्यांची सगळ्यांची जेल आहे तिकडे जुन्नरला.
ऑल द लेपर्ड्स ऑफ महाराष्ट्र आर केप्ट ओव्हर देअर. सो ते पण बघितलं आम्ही. ऑब्व्हियसली आज जाता नाही आलं, पण हे इथं आहे म्हणून ते ॲटलिस्ट गेल्यानंतर तिथे लक्षात आलं. आफ्टर दॅट मी सरांना म्हटलं, सर इथपर्यंत आलोय, शिवनेरी बघितल्याशिवाय कसं जायचं. सर त्याला पण हो म्हटले. राजांना कोण टाळणार शेवटी. सर लगेच ही वॉज लाईक ठीक आहे जायचं ना चला. मग आम्ही पूर्ण गड फार मोठं नाही आहे, फिरण्यासारखं खूप छान आहे. अँड वेन वी सॉ दॅट रूम वेअर दॅट ग्रेट मॅन म्हणतोय सॉरी दॅट गॉड वॉज बॉर्न देअर, ते जेव्हा तिथं बघितलं ना अंगावर काटे आले माझ्या काटे. तेव्हा मी सरांना म्हटलं, सर दिस वॉज द बिगेस्ट थिंग यू हॅव डन फॉर मी. ऑब्व्हियसली ग्रेट थिंग्स यू हॅव डन, बट दिस इज द बेस्ट थिंग यू हॅव डन फॉर मी. म्हटलं की तुम्ही मला इथे आणला. तू एवढा वेळ फिल्ममध्ये काम केलंस तर व्हॉट केप्ट यू गोईंग, म्हणजे काय होतं तो असा इन्स्पिरेशनल सोर्स की ज्याच्याकडनं तुला इन्स्पिरेशन मिळत गेलं आणि तू काम करत गेलास. हे बघ, मी तर सर्वात आधी हे म्हणेल की ते काय मी फार हार्डवर्क केलं आहे आणि मी असं हे केलं, मी ते क्लेम करत नाही, ठीक आहे. पण आय कॅन क्लेम दिस दॅट आय हॅव गिवन माय 100%. आय हॅव गिवन मॅक्सिमम जेवढं देऊ शकलो असतो ते. बट द थिंग विच हॅज केप्ट मी थ्रू आउट, the inspirational source if you'd ask me, it is my father. He has been working, he has been toiling since a long time, and म्हणून हे सगळं मला आज भेटलेलं आहे. He is a big source of inspiration to me. But greater inspiration I would say throughout my life it is छत्रपती शिवाजी महाराज. मराठीमध्ये ते एक रामदास स्वामीचं एक सेंटेन्स म्हणतो मी. इट इज अ डेडिकेटेड लाईन विच ही रोट फॉर शिवाजी महाराज. निश्चयाचा महामेरू, बहुतजनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. माझं सगळं जे काय मी आजपर्यंत करत आलेलो आहे ना पॉझिटिव्ह डायरेक्शन, माझ्या डोक्यात एकच राहिलेलं आहे की त्या माणसाचे तत्व मी होईल तेवढं फॉलो करेन. कारण तसं माणूस आज होणं शक्यच नाही. आपण त्यांच्यासारखे बनू नाही शकत, पण त्यांच्यासारखं 1% जरी आपल्याला बनता आलं तरी आपल्या आयुष्याचं त्यांच्यासारखं बनायचं प्रयत्न नसलं पाहिजे. खरं तर आपलं प्रयत्न हे असलं पाहिजे, त्यांचं जे इंटेन्शन होतं ते सगळं कॅरेक्टर डेव्हलप करण्यामागे, टू क्रिएट अन एन्व्हायरमेंट वेअर एव्हरीवन लिव्स पीसफुली अँड हॅपीली, ते तरी इंटेन्शन आपण बाळगावं. That should be the minimum intention. Yes. But no one like him. He was an inspiration to me who, you know, said ki काही झालं तरी don't give up. किती मोठे प्रॉब्लेम जरी आले, म्हणजे मी फिल्ममधलं म्हणत नाही आहे, आयुष्यात कधी पण खूप प्रॉब्लेम्स फेस केलेले आहेत, बट आय स्टूड स्ट्रॉंग बिकॉज ही वॉज अ सोर्स ऑफ इन्स्पिरेशन टू मी. इनफॅक्ट माझ्या रूममध्ये त्यांचा एक फोटो आहे. So I always look at that and I say ki yes, you give me power. So he is a big source of inspiration to me. तू फिल्ममधनं खूप काय शिकला असेल आणि तुला शेप पण केली असेल तुझी पर्सनॅलिटी. सो तू तुझ्यासाठी एक असा मेसेज काय घेऊन जाशील पुढे आणि काय लर्निंग्स घेऊन जाशील पुढे? मी कौस्तुभ तुला सांगतो, हेल लॉट ऑफ मिस्टेक्स. इतक्या गोष्टी चुकलेत, इतक्या गोष्टी, म्हणजे मी तरी खूप ॲग्रेसिव्ह फूटवरती काम करायचो. ह्या सगळ्या गोष्टी जे माझ्या आजूबाजूला घडले, मी आज ॲज अ ह्युमन बिंग स्वतःला ऑब्झर्व करतो. आपण आत्मचिंतन करतो ते म्हणतो, वेन यू ऑब्झर्व युअर सेल्फ, वेन यू क्रिटिसाइज युअर सेल्फ अँड वेन यू ट्राय टू डेव्हलप युअर सेल्फ. टुडे आय नो हाऊ इम्प्रूव्ड व्हर्जन आय एम ऑफ माय सेल्फ दॅन अ इयर अगो वेन दिस फिल्म वॉज स्टार्टेड. त्यांनी माझं खूप पर्स्पेक्टिव्ह बदललं आहे बऱ्याचशा गोष्टींकडे. इनफॅक्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रोलमध्ये इतक्या गोष्टी चुकतात, इतक्या गोष्टी आपण निग्लेक्ट करतो आणि त्याच्यामुळे मिस्टेक्स होत असतात. त्या सगळ्या गोष्टी एका फेलियर पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघितल्यानंतर माझ्या लक्षात येतं की हे पुढे मी कधी करणार नाही आहे. ह्याचा मला खूप फायदा आहे. वेन आय नो हाऊ टू मॅनेज पीपल, वेन आय नो हाऊ टू डील विथ पीपल. इनिशियली मला मे बी जमलं नाही आहे, और मे बी जमलंही असेल, आय डोंट नो, आय एम नो वन टू जज दॅट, बट आय कॅन डू इट बेटर नाव.
At least Yeah. this much I know, and it is all because of that man who gave me this opportunity. And so many learnings. Pacified राहायचं, सबलाईम राहायचं, तुझं जे आहे तुझं जे मत असेल ते एका असर्शननी सांगायचं, ॲग्रेशननी नाही सांगायचं. यू शुड ऑलवेज प्रायोरिटाईज द गोल ऑफ अ टास्क अँड नॉट युअर ओन इंटरेस्ट. दिस वॉज द बिगेस्ट लर्निंग. टीम अचीवमेंट्स ऑलवेज. एक्झॅक्टली. तुमचं काम तुमच्यासाठी बोलणार आहे. फायनली तुम्ही स्वतःसाठी किती मार्केटिंग करा. मी हे म्हणतो मी खूप चीप क्वालिटी मटेरियल आहे, बट आय एम जस्ट वॉन्ट टू एन्श्योर दॅट वॉट एव्हर आय डू इन फ्युचर त्याला एक क्वालिटी असली पाहिजे, त्याला एक डायरेक्शन असलं पाहिजे आणि त्याला एक मिनिंग असलं पाहिजे. दॅट इज माय. आणि कोणी पण म्हणजे हे मी क्रेडिट्स ह्याचं काही घेणार नाही आहे. मी आत्ता सांगतोय की दिस इज नॉट बिकॉज ऑफ 2 to 3 people दॅट दिस फिल्म हॅज हॅपन्ड. जर मिहीर नसता, सुयश नसता, यश नसता, नावं अजून खूप आहेत, जर मी नावं घ्यायला बसलो तर यू हॅव टू सेट फॉर अनदर आवर. हे जर लोक नसते तर हे फिल्म झाली नसती. हे पण रिअलाईज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. या लोकांचं खूप मोठं रोल राहिलेलं आहे या फिल्मच्या कम्प्लिशनमध्ये. आम्ही तिघही असतो, मी सर आणि मल्हार, तेव्हा अजून एक 4-5 जण, काय केलं असतं आम्ही. हे सपोर्ट जे सरांनी एस्टॅब्लिश केलं, सगळ्यांना इन्स्पायर करून, सगळ्यांना एकत्र ठेवून, दॅट इज समथिंग विच मूव्ड मी. अँड इवन आय वॉन्ट टू डू दॅट इन द कमिंग टाईम विथ वॉट एव्हर आय डू इन द. माझं तर हेच प्रयत्न राहिलेलं आहे या पूर्ण प्रोजेक्टमध्ये की कोणी पण माझ्याबरोबर असोसिएट होते, तू झालास किंवा XYZ कोणी पण झालं, ही शुड टेक समथिंग अँड यू शुड गो, यू शुड लर्न समथिंग अँड यू शुड गो. त्याच्यामध्ये काहीतरी ॲडिशन झाले पाहिजे. स्पॉन्सरशिप येत नाही, ये सोबत बसू, करूयात, शिकून जा, काही करा. यू विल लर्न समथिंग अँड गो वेन यू कम इन टू दीज थिंग्स. आणि माझं प्रयत्नच राहिलेलं आहे की whoever comes with me ॲडिशन्स होऊ दे त्यांच्यात आणि मग ते जाऊ देत. तुझ्यात ती क्वालिटी इन फ्युचर येईलच. आणि मला आता तुझ्याशी बोलून फक्त एक बडिंग लीडरचा एक स्पार्क दिसतोय तुझ्यात. सो थँक्यू व्हेरी मच हा इंटरव्ह्यू दिलास तू. सो आणि तुला आणि तुझ्या टीमला आणि स्टेअरकेसच्या सक्सेससाठी ऑल द बेस्ट, आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर एंडेवर्स. थँक्यू सो मच. Thank you very much, Kaustubh, for conducting this interview, and I would like to request all of you to watch a film which will be premiered during the Escalades. प्लीज बघा, मिस नका करू. आमच्या सगळ्यांची खूप मेहनत आहे, तुमच्या सगळ्यांची खूप अपेक्षा आणि तुमचे खूप प्रेयर्स आहेत त्याच्यामागे. I would just like to say that we have given our best making this film, and we just hope that you enjoy it and learn something from it and take it with you. Thank you very much.